Happy anniversary to us. Happy anniversary to us. गाईज, आज आहे आमची एंगेजमेंटची ॲनिव्हर्सरी. म्हणजे आज वर्ष झालं आमची एंगेजमेंट झालेली. तर मी म्हटलं की आपण धनराजचा दिवस थोडासा स्पेशल करूया. तर मला ऑफिसवरून जायला पण खूप लेट झालं, आता 8 वाजले. तर जाता जाता आमच्या ऑफिसच्या खाली एक सुंदर केक शॉप आहे. तर मी तिकडून एक केक घेतला. मी तुम्हाला केक पण दाखवते. म्हणजे केक दिसणार नाही, पण त्याचं पॅकेजिंग इतकं क्यूट आहे ना, तुम्हाला आवडेल. फक्त आता मला काळजी घ्यायची आहे की हे पॅकेजिंग व्यवस्थित जाईल. खूप सुंदर आहे. आणि माझ्याकडे अजून एक बॅग आहे. आता मला टेन्शन आहे मी नीट नेऊ शकेल का नाही, पण देवा प्लीज मदत कर, नीट नेऊ दे. आणि माझ्या मोबाईलचं आज चार्जिंग संपलं आहे, 6% आत्ता. आणि माझ्याकडं कॅश पण नाही. तर मला असं झालं की यार मला होईल का नाही, पेमेंट होईल का नाही. पण नशिबानं आपलं पेमेंट झालं आणि मी इथून निघाले. पण आता मी चला जाऊयात घरी. मी आत्ता घरी आले आहेच. आत्ता बघूयात केक बघून धनराजची काय रिॲक्शन आहे. कारण मला वाटत तो एक्सपेक्ट करेल किंवा त्याच्या असं काय डोक्यात पण असेल. आज काय आज आपली ॲनिव्हर्सरी, आपली एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. आज आहे आपली एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आमच्या दोघांना एंगेज होऊन. तुझं काय आहे का नाही लक्षात? माझं सगळं लक्षात होतं, मला सगळं करायचं होतं. पण माझं आज रिलीज आहे. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये असतील त्यांना माहीत असेल रिलीज म्हणजे काय. त्यामुळे माझं डोकं बंद झालं जरा आणि त्यात इश्यू आला आहे रिलीजमध्ये. त्यामुळे मला सगळं करायचं खरं. थँक्यू सो मच फॉर दिस ब्युटिफुल केक. ओके, लय सुंदर आहे. हो का? दिसायला तर इतका छान. आत्ता नाही, जेवण झालं, डिझर्ट. मला करायचं होतं यार, खरं शपथ. असं नक्की, असं नक्की. कधी तू किती मी. हां ना, तू केलं. थँक्यू सो मच. माझा कॉल चालू. केक घेऊन यायचं होतं, त्याच्यामुळं मी पीठ घेऊन आले नाही. पण आपल्याला खालून अजून पीठ घेऊन यायचं आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा पीठ घेऊन येते. लय जोरात रिलीज चालले. चला आपण जाऊयात, सामान घेऊन येऊयात, स्वयंपाकाची तयारी करायची. तर मी तोपर्यंत मोबाईल चार्जिंगला लावते, पीठ घेऊन येते, आपण स्वयंपाक करू. आज नाचणीची भाकरी बनवणार आहे पहिल्यांदा. तर ते करूयात आणि मग मी तुम्हाला भेटते सेलिब्रेशनच्या. हॅलो गाईज, आपलं आता जेवण झालं आहे. आज आम्ही जेवणामध्ये बनवलं होतं पनीरची भाजी, चपाती, मसाले भात, आप्पे आणि चटणी. त्यातले आप्पे आणि चटणीच आत्ता बनवलेलं, बाकी सकाळचं हे सगळं सकाळचं होतं. तर ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे की आम्ही आमचं ॲनिव्हर्सरीचं जेवण खूप सुंदर केलं. मी इथं कुठंतरी फोटो देईल आमच्या ताटाचा आजच्या. तर ना चला, सेलिब्रेशनसाठी सगळ्यात पहिल्यांदा ना मी धनराजला सांगणार आहे केक ओपन करायला. कारण मी खूप धनराजला वेस्ट करू नको, चांगल्या पद्धतीनं केक सर्च करून आणला. आता बघूयात त्याला कसा वाटतोय. करू ओपन कर. लय छान असतं रे. लय छान आहे. त्याच्यावरती एक स्पेशल इन्ग्रेडियंट आहे केकच्या वरती, टॉपिंगमध्ये. येस, रेडी. लेट मी शो इट टू यू गाइस. गुलाबजामुन फ्लेवर. हां, ओह नाईस, इनोव्हेटिव्ह. येस. आणि कडकडनं सगळे चॉकलेट दिसतात. समजा गुलाब जामुन चॉकलेट काहीतरी असा वेगळाच फ्लेवर होता. हो का? आणि मला सगळ्यात जास्त काय आवडलं माहिती आहे का, हां त्यांची पिशवी. त्यांनी किती छान पिशवीमध्ये दिलेलं ना टाकून. हां. कसं पण नका हो फाडू, लय स्ट्रगल आहे त्याच्यावर. आणि प्रॉपर असं टेस्ट नाही वाटत आहे बरं काही. पण पेस्ट्री नाही असते, केक आहे, मिनी केक आहे. केकच येतो प्रॉपर. इट्स केक नॉट अ पेस्ट्री. It's a cake. It's a mini cake. Let me just show it to you guys. It's a mini cake. है. हे आहेत गुलाबजाम, हे रोज पेटल्स, क्रीम. तर गाईज मी तुम्हाला परत एकदा केक दाखवते. खूपच छान केक आहे, मला तर लय आवडला. असं वाटते कधी खातो आता. थँक्यू सो मच वर्षा, एवढे छान सरप्राईज घेऊन आली. माझं जरा काम चालू होतं, मग सांगितलं मी तुम्हाला. त्यामुळे मी काय प्लॅन करू शकलो नाही. पण वर्षाने एकदम थॉटफुली. आई आपल्याकडे कॅन्डल आहे. आपल्याकडे कॅन्डल नाही आहे. असावी. 1 मिनिट 2 मिनिटं जावाला. तर गाईज आफ्टर टेकिंग अथक परिश्रम आम्हाला ही कॅन्डल भेटली आहे. कॅन्डल दिसते का तुम्हाला? स्टँडर्ड
कसली वाकडी तिकडे एकदम छान. छटछूट काम नसतं आपलं. आता आम्ही कॅन्डल इथं टेकवतो, आधी पेटवतो, गॅसवरनं पेटवावे लागेल कारण आमच्याकडे वाचच नाही. आलो जुगाडू काम आहे पण बेस्ट आहे. आणि Best मी आहे. जरा हे पण बदललं, टॉप पण बदललं जरा. छान दिसते बाई. तर वर्षानं गॅसवर पेटवली कॅन्डल. आपली कॅन्डल रेडी आहे, आपला केक रेडी आहे. एका खुर्चीवरती आम्ही दोघं जण बसून आमचं सेलिब्रेशन चालू आहे. आणि हा आहे आमचा केक. पोच आता द्यायला. आपण लागे कॅन्डलपेक्षा केक मोठा, केकपेक्षा कॅन्डल मोठी. म्हणू नका यार, काय एफर्ट्स. दोघांना एवढं खाऊ शकत नाही आम्ही, एकच एकदम साखर आम्ही कमी केली आहे कधी आजपासून. आजच ना, ठीक आहे. तर आमचं मिनी फोटोशूट झालेलं आहे आणि आमची थोडीशी कॅन्डल पण उतरलेली. चला, आमच्याकडं केक नाही आहे कट करायला, आमच्याकडे हे आहे काय. आपल्याला ती कॅन्डल फुकावी लागेल ना पण. हो, हॅपी डोळ्याचा. अॅनिव्हर्सरी. देवा प्रार्थना मानू. चला, काय हॅपी Happy anniversary to us. Happy anniversary, engagement anniversary to us. Happy engagement anniversary to us, dear Dhanraj and Varsha. Happy engagement anniversary to us. तर कायच अशा प्रकारे खूपच स्वीट आहे का केक. आता हा एकटा खायला हे सगळं नाटक, फक्त कॅमेऱ्याच्या समोर नाटक. स्वीट यार, गुलाबजाम आपण नाही खाल्ला. कॅमेऱ्याच्या समोर नाटक करेल आणि एकटा खाईल सगळं. होय, मला वाटतं मला चालेल. बरोबर आहे काय सांगा. मन घातलं कुणी कॅमेऱ्याकडे. नाही, अजून पोस्ट पण नाही केला. बरं चला गाईज, आता आम्ही केक खातो सगळा. वर्ष जास्त खाईल, मी थोडासाच खातो. आम्ही आता केक खातो. आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला विश करा. लाईक करा आमचा व्हिडिओ, शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत आणि कमेंटमध्ये आम्हाला विश करा की हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. आज आमच्या एंगेजमेंटला 1 वर्ष पूर्ण झालं. दाखवा, आमची दाखव, असं दाखव ना. बाय.